खंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवया नाम तीक्ष्ण हाती घेवो निबाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवया नाम नाही भीड भार तुका म्हणे साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवया नाम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपाला कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मुखम करोति वाचाळम पंगुलंगे यते गिरी यत्कृपातमहं वंदे परमानंद माधव मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराना शिव चंद्रमो फणींद्र माता मृकुटे जळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हरी तुझ बिन शंभो मज कोण तारी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येजादी गणतेची वंदो श्री चरण सद्गुरूंचे ते नमस्कारुने आता विठ्ठल विठ्ठल म्हणून छत्रपतींना आवाहन आइये महाराज विराजिए
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवया नाम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी. आज अखंड महाराष्ट्राचं दैवत, अखंड हिंदुस्थानाचं दैवत, अखंड महाराष्ट्राच्या माध्यमातून नव्हेत आपल्या स्वराज्याच्या माध्यमातून जगाला हिंदुस्थान काय आहे आणि हिंदुस्थानाचं एक प्रखर व्यक्तिमत्व, एक ज्वलंत व्यक्तिमत्व, एक अंगार ज्या महापुरुषाच्या, ज्या महापुण्यात्म्याच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला धर्म कळाला, तुम्हाला आम्हाला संस्कृती कळाली, संस्कार कळाला, न्याय कळाले. आणि खऱ्या अर्थाने अखंड हिंदुस्थानामध्ये दिवाळी असेल, दसरा असेल, अनेक सण असतील. महिने 12 आहे. किती आहे? महिने 12 आहे. महिने 12 आहे. त्या 12 महिन्यामध्ये दिवस किती आहे? 365 आहे. पण 365 दिवसांमध्ये अनेक सण आहे. पण 364 दिवस वगळून फक्त एकच दिवस अख्खा हिंदुस्थान एक मुखाने गर्जना करतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तो दिवस म्हणजे आजचं 19 फेब्रुवारी आहे. 364 दिवस तुम्ही काय करतात? हा बडबड कमी करा मागची थोडीशी. 364 दिवस तुम्ही काय करता त्याच्याशी आम्हाला घेणं नाही. 364 दिवस तुम्ही कुठं नमन करता त्याच्याशी आम्हाला घेणं नाही. 364 दिवस तुम्ही आपल्या स्वतःच्या कर्मासाठी, आपल्या प्रपंचासाठी किती जगता आम्हाला माहित नाही. पण 19 फेब्रुवारी जयंती आपली बापाची आहे. ज्या बापामुळे मंदिराला कळस आहे, ज्या बापामुळे दारापुढे तुळस आहे, कपाळाला कुंकू आहे, वारकऱ्याच्या डोक्यावर टोपी आहे, भजन आहे, कीर्तन आहे, कुठंतरी भारतीय हिंदू सनातन वैदिक धर्म ज्यांच्यामुळे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आहे. धन्यवाद देतो या शिव छावा मित्रमंडळाला. ठरवलं असतं तर अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रम असतात, पण छत्रपती शिवाजी महाराज ज्या महापुरुषांनी ही संस्कृती जोपासली, टिकवली, याचं रक्षण केलं आणि त्यांच्या जयंतीच्या माध्यमातून त्यांचा जयंती उत्सव या पिंपळगाव या धनगरवाडी नगरीमध्ये मारुतीरायाच्या समोर अखंड महाराष्ट्राचं दैवत पांडुरंग परमात्माच्या समोर पुढं आहे भक्तीचा तो मारुतीराय, मधी आहे भगवान परमात्मा आणि मधी कीर्तन आहे एका पुण्यात्म्याचं. पुण्यात्मे म्हणजे कोण? पुण्यात्मे म्हणजे तो तेच ज्यांनी परोपकाराय पुण्याय पापाय परपिडा, परोपकार केला. नदी परोपकार करते, सूर्य परोपकार करतो, आई वडील परोपकार करतात, संत परोपकार करतात आणि असे एक राजा परोपकार करतात. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी निस्ता तुमच्यावर नाही, निस्ता महाराष्ट्रावर नाही, निस्ता हिंदुस्थानावर नाही, संपूर्ण विश्वावर एक उपकार केला. तो उपकार म्हणजे कोणता? संपूर्ण विश्वाला दिशा दाखवणारं जग, विश्व देश म्हणजे भारत आहे. त्या भारताचा एकमेव राजे होऊन गेले जे न्याय होता, ज्यांच्याकडे न्याय होता, ज्यांच्याकडे कर्तव्य होतं, ज्यांच्याकडे निष्ठा होती, ज्यांच्याकडे समर्पण होतं, ज्यांच्याकडे अनुस्मरण होतं, ज्यांच्याकडे अनुसंधान होतं आणि ज्यांच्याकडे खऱ्या अर्थाने शूरवीरता होती. म्हणून या भारताला शूरवीरांची भूमी म्हणतात. पण शूरवीर कोण? तर सगळ्यात आधी जर अनेक राजे झाले, पण प्रत्येक राजांमध्ये फुलांमध्ये अनेक फुलं होतात, पण गुलाबाचा मान गुलाबालाच असतो. जंगलात अनेक प्राणी असतात, पण जंगलाचा राजा होण्याचा मान फक्त सिंहालाच असतो. तसे या विश्वामध्ये द ग्रेट अलेक्झांडर पासून तर इंग्रजांपर्यंत अनेक राजे झाले, अनेक राजे झाले, अनेक राजे झाले महाराज. पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे जे झाले ते कधी होणार नाही, कधी होणार नाही, कधी होणार नाही. कारण एकच राजे या वैभवशाली महाराष्ट्राचे होऊन गेले, ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांची जयंती उत्सव आपण साजरी करतोय. आपण पुण्यवान आहोत. बाकीच्यांना मागच्यांना का टाळी वाजवायची राहत नाही का? टाळी का वाजवत्या? पण असो, तो विषय नाही. म्हणून त्या महान पुरुषाच्या जयंतीच्या माध्यमातून हरिकीर्तन आहे, कीर्तन आहे. कीर्तनासाठी अभंग आहे तुकाराम महाराजांचा. तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा जर विचार केला, ही दोघं एका समकालीन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं एका बाजूने स्वराज्याची स्थापना चालू होती, जगद्गुरु तुकाराम महाराजांची एका बाजूने परमार्थाची स्थापना चालू होती. तुकाराम महाराज अभंगाच्या माध्यमातून सांगतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवया नाम. धर्म काय आहे?
धर्म काय आहे? भारतीय हिंदू सनातन वैदिक धर्म परंपरा, ग्रंथ परंपरा, संत परंपरा, शास्त्र परंपरा, खऱ्या अर्थाने हा धर्म टिकला आहे. हा धर्म जगाच्या पाठीवर अनेक धर्म आहे, पण एकच सांगतो, अनेक धर्म आहे, अनेक राष्ट्रांमध्ये वेगवेगळ्या धर्माची, जातीची, पंथाची लोक एकत्र राहतात महाराज. पण संपूर्ण विश्वामध्ये अनेक झेंडे वेगळे असतील, त्यांचं नाव वेगळं असेल, त्यांची धर्माची परंपरा वेगळी असेल, पण फक्त एवढ्यांमध्ये आजूबाजूला सगळे राष्ट्र हे आपल्या धर्माच्या विरुद्ध धर्माचे आहे, पण मधीच हा आमचा भगवा आहे. या भगव्याच्या खाली आमचा हिंदुस्थान जगतो, याचा आम्हाला अभिमान आहे. आणि हा भगवा खऱ्या अर्थाने आपल्या घोड्यांच्या टापाच्या आवाजातून, सह्याद्रीच्या दोऱ्या खऱ्यामध्ये घोड्यांच्या टापाच्या आवाजातून, तलवारीच्या इतिहासातून इतिहास दिवला. अग्नीचं स्वरूप म्हणजे हे भगवा आहे. ते भगवा खऱ्या अर्थाने आमचं रक्षित केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी, आणि ते भगवा आमचं खऱ्या अर्थाने प्रेरित केलं कीर्तनाच्या माध्यमातून, वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. म्हणून ते समकालीन राजे आणि ते समकालीन संत एकत्र झाले, म्हणून ही महाक्रांती घडली महाराज. म्हणून त्या राजांची आज जयंती आहे. जयंती कुणाची होत नाही महाराज. तुम्ही आम्ही जन्माला आलो, एक दिवस जायचं आहे, आपलं झालं तर फक्त वर्ष श्राद्ध होतं. त्याच्यानंतर आपल्या पोरं आपल्याला सातबाऱ्यावरून काढी द्या आणि उतार्यावरून काढी द्या आणि घरातून काढी द्या. बाबा कुठं म्हणे गंगेवर. पण नुसता भारत देश नाही महाराज, भारत देश सोडून 180 देशामध्ये आमच्या राजांची जयंती होते. ही आमच्या भारत देशाचा खरा मोठा अभिमान आहे. आपण तर करतोच होते, आपले होते, राजे आमचे होते, राजे आमच्यासाठी होते. राजांनी आमच्यासाठी काय केलं, आमच्यासाठी काय केलं आठवा तो काळ कोणता? एका बाजूने निजाम, एका बाजूने मुघल, एका बाजूने आदिलशाह, एका बाजूने संपूर्ण चारी बाजूने हा अत्याचाराचा अंधार लोटला होता महाराज. जसे आकाशात काळे ढग असतात महाराज, काळे ढग आले की सूर्य झाकतो. वैभव महाराज, आकाशात काळे ढग आले का सूर्य काय होतो? झाकतो. पण ते सूर्याला किती वेळ झाकू शकतात? थोड्या वेळ. पुन्हा एकदा तो सूर्य येतो, पुन्हा एकदा त्याच्या तेजाच्या प्रकाशाने सगळ्यांना बाजूला करतो. त्याचा तेजाचा प्रकाश एकदा संपूर्ण सृष्टीवर पडला का जिकडं तिकडं सुजलाम सुफलाम होतं. असा एकच सूर्य आमच्या जिजाऊच्या पोटी जन्माला आला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अलेक्झांडर पासून इंग्रजांपर्यंत आणि आदिलशाह पासून मुघलशाह पर्यंत सगळीकडं काय चालू होता? अत्याचार चालू होता महाराज. जसं रामायणामध्ये ज्यावेळेस या पृथ्वीवर अत्याचार होत होता, साधू संत भक्तांना त्रास होत होता महाराज, त्यावेळेस गायीनं रूप धारण केलं. कोणाचं? पृथ्वीनं रूप धारण केलं. कोणाचं? पृथ्वीनं रूप धारण केलं गायीचं. रामायणामध्ये उल्लेख येतो, धेनू रूप धरी हृदय विचारी. पृथ्वीला तो त्रास सहन होत नव्हता आणि तिने ते रूप धारण केलं. प्रार्थना केली कोणाची? देवाची. त्यावेळेस अवतार झाला प्रभू रामचंद्राचा, आणि मग ते रामराज्य निर्माण झालं. आणि रामराज्याच्या नंतर फक्त एकच राज्य निर्माण झालं, ती म्हणजे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही. राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला. कुठं कुठं जन्मला? शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. अरे दगडावर आमच्या राजाचं नाव लिहिलं तर महाराज तो दगड सुद्धा उठलन बोलन, इतकी ताकद त्या शिवाजी नावात आहे. शिव म्हणजे काय? विश्वाद्यम विश्वबीजम निखलम भैरणम पंचवक्र त्रिनेत्रकम, जी आदि माया शक्ती परंबा भगवती जगतराणी जिजाऊ माता. छत्रपती शिवाजी महाराज कळून घ्यायचे असतील तर आधी जिजाऊ कळून घ्यावा लागेल. जिजाऊचं माहेर कोणतं? सिंदखेड राजा. सिंदखेड राजा जाधवांची ही कन्या. त्यावेळेस त्या कुटुंबावर आघात झाला, सगळ्यांना मारलं गेलं, आणि ती स्त्री आपल्या पोटामध्ये गर्भ, महादेवाची पूजा करावी, हनुमान चालीसा वाचावी, हनुमान चालीसा वाचावी, रामायणातल्या चोपाया वाचाव्या महाराज. निशिचर करू ही न मही. निशिचर म्हणजे कोण? राक्षस. ही चोपाई वाचायची आणि 9 महिने या पोटावरून काय हात फिरवायची. म्हणून गरोदर असताना आपण काय केलं पाहिजे? कोणी
कृष्ण भागवत वाचलं पाहिजे. जर ज्यांना वाटत असलं आपला पोरगा सात्विक जन्माला यावा तर काय केलं पाहिजे? कमीत कमी भागवत वाचलं पाहिजे, कमीत कमी कृष्ण भागवत, कमीत कमी रामायण वाचलं पाहिजे. पण आपण ते वाचतो का? आपण ते वाचत नाही. आपण पिक्चर लावून देतो आणि बसतो पाहत. मग ते पोरगा पुढे जन्माला आला का त्याला त्या टीव्हीची मोबाईलची सवय लागते. मग तेव्हा त्याला झोका देताना आमची जिजाऊ माता ज्यावेळेस झोका द्यायची त्यावेळेस काय म्हणत असे? बाळा जो जो रे कुलभूषणा. ही वाक्य ही गोडवा आहे. आता काय म्हणत्या? अय झोप ना. थोडा काळ बदलला मधी. अशा काळीचा चित्रपट आला चांदणे शिंपीत जा. मग ते लोक ती अंगाई म्हणायला लागली. कोणती? निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आता पोराला चंद्र कळन का एवढं लहान? नाही. थोडा काळ पुढे बदलला ना. आता तर असं झालं महाराज या व्हॉट्सअप मुळे. झोप बबल्या, झोप बबल्या. इथं कोणी बबल्या नाही ना. बदल. झोप टिंकू, झोप टिंकू. टिंकू तुला गाते मी अंगाई. ब्युटी पार्लर मध्ये मला जाण्याची झाली घाई. असं नाही महाराज. आपले मुलं विचाराने मोठे होण्यासाठी, आपले मुलं संस्काराने मोठे होण्यासाठी, आपले मुलं सात्विक होण्यासाठी, आपले मुलं कुठंतरी असे टाळ घेऊन कीर्तनात उभे राहण्यासाठी, आपले मुलं कुठंतरी असे शिव छावा मित्रमंडळामध्ये जाऊन असं धर्म कार्य करण्यासाठी सगळ्यात आद्य गुरु जर कोणी होत असेल तर आई आहे महाराज. आपल्या मुलाचं संगोपन, पालन, पोषण, वाढण त्याच्यावर संस्काराने, आचाराने, विचाराने जर कोणी सगळ्यात आधी कर्तव्य आईचं आहे. आई जर महाराज सात्विक निघाली तर मुलगा शीलवान निघतो. म्हणून आईचं कर्तव्य आहे. आणि तेच कर्तव्य केलं आमच्या जिजाऊ मातेनी. म्हणून तिने बालपणापासून बालकडू पाजलं. कशाचं? धर्माचं बालकडू पाजलं. कशाचं? देवाच्या नावाचं बालकडू पाजलं. कशाचं? न्यायाचं. आईनं न्याय शिकवला. आणि कुठंतरी निजाम, मुघलशाह आणि कुठंतरी तिलाही असं वाटत होतं की कोण थांबविल हा अत्याचार. एका बाजूने निजाम आहे. आमच्या भारत मातेचं मांगल्य जात आहे. गंगा मातेची पवित्रता राहिली नाही. भूमीची पवित्रता राहिली नाही. गोमाता सुरक्षित नाही. गंगा सुरक्षित नाही. ही अबला नारी माता सुरक्षित नाही महाराज. ती ही विनंती करत असेल. जसं पृथ्वीनं गायीचं रूप धारण केलं, प्रार्थना केली देवाची, तसे जिजाऊच्या डोळ्यांमध्ये पाणी आहे. पाणी स्वतःसाठी नव्हतं महाराज. पाणी होतं तुमच्या कल्याणासाठी. पाणी होतं तुमच्यासाठी. पाणी होतं या भूमीसाठी. पाणी होतं जगाच्या कल्याणासाठी. ती स्वतःचा विचार करत नव्हती. ती विचार करत होती ही माझी महाराष्ट्राची माती रक्षित कशी होईल, ही महाराष्ट्राची संस्कृती रक्षित कशी होईल, ही अबला नारी रक्षित कशी होईल. आणि कोण येईल? कोणीतरी येईल. आणि या गुलामांपासून, या मुघलांपासून, या आदिलशाहापासून, या अत्याचारापासून, या अंधकारापासून ही माझी गोरगरीब जनता प्रकाशाकडे कोण नेईल? आणि दिवस ठरला कोणता? इसवी सन 1630. आजचा तो दिवस 19 फेब्रुवारी. ठिकाण आहे पुण्यापासून 40 किलोमीटर अंतरावर एक निसर्गरम्य ठिकाण सह्याद्रीच्या पर्वत रांगावर. ही सह्याद्री म्हणजे काय आहे महाराज? सह्याद्री म्हणजे नुसतं डोंगर नाही. सह्याद्री नुसतं म्हणजे पर्वत नाही. सह्याद्री आहे साक्षीदार आमच्या स्वराज्याचा. सह्याद्रीची माती जरी कानाला लावली तर महाराज तिथं सुद्धा आवाज येईल छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि आपलं मुख म्हणत नाही. ज्या राजाने तुमच्या आमच्यासाठी अख्खं जीवन वाहिलं त्या राजाची जयंती आज आहे. म्हणून प्रत्येकाने म्हटलं पाहिजे काय? छत्रपती शिवाजी महाराज की. आणि सह्याद्रीच्या त्या पर्वत रांगामध्ये शिवनेरी. शिव म्हणजे काय सांगितलं. आणि कुठंतरी ती वेळ जवळ आली महाराज. जसं प्रभू रामचंद्र किंवा भोलेनाथ बाबाला क्रोध आला तर भोलेनाथ बाबा काय करतो? तांडव करतो. काय करतो? रुद्र तांडव. आणि कुठंतरी त्या आईच्या मनात क्रोध होता. कुठंतरी त्या आईच्या मनात ती सल होती की माझ्या उदरात जो जन्माला येईल त्यांनी या भूमीचं रक्षणच केलं पाहिजे. ती शिवाची प्रार्थना करत होती. तिच्याही मनात क्रोध होता. शिवाला क्रोध आला तर तांडव करत होता. आणि कुठंतरी त्या भगवंताची प्रार्थना करता 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 महाराज वृक्षवल्ली प्रफुल्लित झाले. धरणी माता सावध झाली. गोमाता सावध झाली. संपूर्ण सृष्टी सावध झाली. कारण येणार होते आमचे छत्रपती शिवाजी महाराज. येणार होते आमचे कर्तव्यनिष्ठ राजे छत्रपती शिवाजी महाराज. येणार होते तुमच्या आमच्या कल्याणासाठी, स्वराज्याचा यज्ञकुंड करण्यासाठी, या स्वतःची आहुती करून तुम्हाला आम्हाला सुखी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज.
जसं सूर्य उगवावा, मंद प्रकाश पडावा, वारा असा झुळूक अंगावरून जावी, त्या क्षणी आदिमाया शक्ती परंबा परभवती जगतमाता जगतराणी जिजाऊच्या पोटी अवतार झाला. कोणाचा? छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि मग विचारलं नाव काय ठेवायचं, काय नाव काय ठेवायचं महाराज. आता आपल्या मुलांची नाव कोण ठेवितं? फुई ठेविती, कोणी ठेवितं. आता आपण काही नाव ठेवतो, पण तिनं सांगितलं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा तो भूतनाथ भोलेनाथ भवानीपती जो तिन्ही लोकांचा स्वामी आहे, स्वर्ग मृत्यू पाताळ तो स्वामी आहे. आणि त्याच्या कृपा आशीर्वादानं मला हे छत्रपती शिवाजी महाराजांसारखं हे शिवाजी बाळ रत्न आहे. माझ्या मुलाचं नाव मी काय ठेवील? शिवाजी. आणि सगळीकडं शिवाजी महाराजांचं नामकरण झालं. आपल्याकडे काय वाटतात? साखरपानं वाटतात. साखरपानं वाटलं आणि त्याच दिवशी जय घोष झाला. काय? धन्य धन्य शिवाजी महाराज, धन्य धन्य शिवाजी महाराज, धन्य शिवाजी महाराज, धन्य शिवाजी महाराज, धन्य धन्य महाराज. ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं नामकरण झालं, प्रजेला कळालं की जिजाऊंच्या उदरामध्ये तो सूर्य जन्माला आलाय. जिजाऊच्या उदरामध्ये या महाराष्ट्राचं, या हिंदुस्थानाचं रक्षण करण्यासाठी एक महापुरुष जन्माला आलाय. प्रफुल्लित झाली धरणी, प्रफुल्लित झाली प्रजा. आनंद झाला जिकडं तिकडं. आनंद इतका झाला, आनंद मुलगा झाला म्हणून नव्हता, आनंद छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, ते आम्हाला या गुलामगिरीतून सोडवतील याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता. धन्य आहे तो सह्याद्री, धन्य आहे तो शिवनेरी, धन्य ती जिजाऊ माता, धन्य तो सह्याद्रीच्या पर्वतरांगा. ती धन्यता तुम्ही आम्ही गातोय. जन्म झाला कोणाचा? हातवर करून धन्य धन्य शिवाजी महाराज, धन्य धन्य शिवाजी महाराज, धन्य शिवाजी महाराज, धन्य शिवाजी महाराज. कुठं जन्माला आले? जिजाऊच्या उदरी आले, जिजाऊच्या उदरी आले, जिजाऊच्या उदरी आले, जिजाऊच्या उदरी आले. दृष्टमर्दन करण्या आले, दृष्टमर्दन करण्या. महाराज बालपणातच दादाजी कोंडदेवांची शिकवण आहे. दादाजी कोंडदेवांची शिकवण आईची शिकवण आहे. महाराज बालपणी आपलं पोरग हातात मोबाईल खेळायला घेतं, बालपणी आपलं पोरग खेळायला हातात गाडी घेतं. अरे बालपणापासून हातामध्ये तलवार दिली ती आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात. शिक्षण चालू आहे. बालपणी बाल अवस्था छत्रपती शिवाजी महाराजांची. ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज झोपायचे, महाराज झोपताना झोका देत असताना आई म्हणायची, बाळ शिवाजी मी झोका तुला झोपायला देत नाही. काय म्हणायची? मी तुला झोका झोपण्यासाठी देत नाही, तर झोका तुला जागेल राहण्यासाठी देते. कारण तुला झोपण्यासाठी तुझा जन्म नाही, तुझा जन्म आहे जागण्यासाठी. तुला जगायचं आहे, या जनतेसाठी तुला जागवायचं आहे. या जनतेला तुला न्याय द्यायचा आहे, या भूमीला तुला न्याय द्यायचा आहे, गंगेला तुला न्याय द्यायचा आहे, या मंदिरांना तुला न्याय द्यायचा आहे, संतांना. म्हणून कधी रणांगणात गेला तर झोप लागली म्हणून परत येऊ नकोस. बालपणात काय झोपायचं ते झोप. अशी आई ज्याच्या घरात, अशी आई जिथं घराघरात जन्माला आली महाराज, तर शिवशाही यायला वेळ लागणार नाही. तलवार दादाजी कोंडदेवांची युद्धनीती, कटुनीती सगळं शिक्षण चालू होतं महाराज. दिवसा मागून दिवस चालले महाराज. छत्रपती शिवाजी महाराज जसे जसे मोठे होत होते महाराज, तसे तशी आई जिजाऊच्या मनातली संकल्पना ही वाढत होती. आईची संकल्पना वाढत होती. आईला विश्वास येत होता. आईला वाटत होतं की काय. आणि एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज हातात तलवार घेऊन फिरवत असताना आईनं पाहिलं की हा माझा मुलगा इतका तरबेज झालास, आता मला वाटतं हा मुलगा माझा म्हणून नाही, काय हा मुलगा माझा म्हणून नाही, तर हा जनतेचा मुलगा म्हणून जनतेसाठी द्यायचा. 9 महिने 9 दिवस तुम्ही पोटात एखादा सांभाळला महाराज तुमचा मुलगा. आणि आम्ही कोणी आलं म्हटलं एखादा मुलगा द्या आमच्या वारकरी शिक्षण संस्थेला, द्याल का तुम्ही? द्या
पोटामध्ये सांभाळला, लहानचा मोठा केला, वाढवला, फुलवला, पसरवला, स्थिरावला, विस्तारला. पण तिने पाहिलं हा माझा मुलगा म्हणून जरी असला महाराज, पण याचं कर्तव्य या जनतेशी आहे, याला या जनतेसाठी याचं जीवन वाहून घ्यायचं आहे. आणि वयाच्या 16व्या वर्षी तुमच्या आमच्या कल्याणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, तुम्ही माझा एक मुलगा नाही तर ही जनता सगळी माझी आहे. या जनतेचं पालक तत्व तुम्हाला स्वीकारायचं आहे. आजपासून तुमचं सुख तुमचं दुःख माझ्याशी जोडलेलं नाही. असा राजा असावा महाराज, ज्याचं दुःखही प्रजेसोबत, ज्याचं सुखही प्रजेसोबत, ज्याचा आनंदही प्रजेसोबत. नाही तर आजकालचे राजे झाले महाराज, प्रजा दुःखात आहे आणि राजा सुखात आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज एकच राजे होऊन गेले. जर माझी प्रजा दुःखी असेल, माझ्या प्रजेच्या डोळ्यात दुःख असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी, तो लहान असेल का मोठा असेल, हा माझा तो माझा नाही, हे जनता माझी. ही वृत्ती धरून वयाच्या 16व्या वर्षी रायेश्वराचा अभिषेक केला महाराज. आईचा आशीर्वाद घेतला, मुठभर मावळ्यांना एकत्र घेतलं आणि स्वराज्याचं खऱ्या अर्थाने पहिलं तोरण बांधलं. तिथून सुरुवात झाली शिवशाहीची महाराज. तिथून ही सुरुवात झाली. एक दिवस 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आणि 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून पुढं तरी तुम्हाला आम्हाला जीवनाचं कर्म शिकवलं. छत्रपतींचं वय 16 आहे, ज्ञानेश्वर महाराजांचं वय 16 आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःच्या जीवनाची त्यांनी पण होळी करून घेतली, पण तुम्हाला आम्हाला कर्म, ज्ञान, भक्ती, योग हे ज्ञानेश्वर महाराजांनी शिकवलं. ज्यांना शास्त्राची भाषा कळते महाराज, त्यांच्यासाठी अवतार झाला ज्ञानेश्वर महाराजांचा. ज्यांना शास्त्र कळत नाही, ज्यांना फक्त शस्त्रच कळतं, त्यांच्यासाठी अवतार झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा. पण ही भूमी अशी महाराज, ही देवभूमी आहे. या भूमीत काय आहे, या भूमीतले एक एक संत आणि एक एक पुण्यात्मे असे होऊन गेले की त्यांचं नाव चंद्रसूर्य आहे. लोक म्हणतात चंद्रसूर्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांचं नाव आहे. आम्ही तसं म्हणत नाही, आम्ही ते म्हणतो, जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं, ज्ञानेश्वर महाराजांचं, तुकाराम महाराजांचं नाव आहे तोपर्यंत चंद्रसूर्य आहे. आणि मग सुरुवात झाली आणि वयाच्या 16व्या वर्षी मुठभर मावळे, काही त्यांचं वय 16, आज 16व्या वर्षाच्या मुलाकडे एकदा पहा ना. काय असतं त्या मुलामध्ये, शरीर भरलेलं नसतं, इतकी ताकद नसते, चांगल्या मिशाही फुटलेल्या नसत्या, पण तरी सुद्धा स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आणि बाकीचे सगळे मावळे घेऊन कोणाला सामोरं जात होते. नुसते सामोरं जात नव्हते महाराज, येईल तो शत्रूला पराजित करत होते, त्यांचे मुंडके उडवत होते आणि कुठंतरी त्या आई भवानीला रक्ताचा अभिषेक करीत होते. म्हणून म्हणलं जातं, शिवबा शूर शिवबा. ते शूर होते, वीर होते, पराक्रमी होते. शिवबा शूर शिवबा, साऱ्या शत्रूंच्या माना उडवून, साऱ्या शत्रूंच्या माना उडवून काय केलं, भगवा झेंडा फडकविला. भगवा झेंडा फडकविला, माझा शिवबाण वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. 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 शिवबाण शूर शिवबाण, शूर शिवबाण, साऱ्या शत्रूंच्या मान उडवून, साऱ्या शत्रूंच्या मान उडवून भगवा झेंडा फडकाविला. कोणी आनंदाने सांगा, अभिमानाने सांगा, अरे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या दैवत आहे. छाती अशी पुढं करून सांगा, कोणी, माझा शिवबाण वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. माझा शिवबाण वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. माझा शिवबाण वीर शिवाजीनं
सर्वतोपरी नारायणी नमस्ते. ज्या महिषासुराचा नाश ज्या जगदंबाने केला, ज्या भवानी मातेच्या चरणी वाहिला, आई भवानीच्या त्याला वाहिल चरण, काय केलं? कोणता ध्यास शिकवला? ध्यास स्वराज्याचा नाश गुलामीचा. आणि काय केलं? रक्त अभिषेक करविला, रक्त अभिषेक करविला. हात वर करा, आस्तींच करा, नास्त केलेच पाहिजे. माझ्या शिवबान वीर शिवाजी महाराष्ट्र घडविला, माझ्या शिवबान वीर शिवाजी महाराष्ट्र घडविला, माझ्या शिवबान वीर शिवाजी महाराष्ट्र घडविला, माझ्या शिवबान वीर शिवाजी महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी की धनगरवाडीमध्ये शिव छावा ग्रुप आहे आणि तो आमच्या धर्मपती जागृत आहे. धन्यवाद आहे. अख्ख्या सिन्नर तालुक्याला कळू द्या की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित झालेली भूमी म्हणजे धनगरवाडी. छत्रपतींच्या विचाराने प्रेरित झालेला हा इथला तरुण. अरे त्यांच्या ग्रुपचं नावच काय? शिव छावा. छावा म्हणजे काय? सिंहाचा कोण? मग छत्रपती शिवाजी महाराज आपले बाप असतील तर आपण त्याचे छावा आहे. तुमचं नाव एकदम बरोबर आहे. म्हटलं जातं म्हणून हा भगवी पताका एकदा फडकायला लागली. जिथं जिथं हे भगव्याचं वादळ जातं महाराज, जिथं जिथं हा भगवा डौलत राहतो, फुलत राहतो, पसरत राहतो महाराज, तिथं गुलामगिरी संपल्याशिवाय राहत नाही. कारण हे अग्नीचं स्वरूप आहे. धगधगत्या अग्नीमध्ये स्वतःला ज्वलंत केलं. वयाच्या 16व्या वर्षी स्वतःचं तारुण्य सोडलं महाराज. 16व्या वर्षी लोक खेळण्यात बागडण्यात प्रपंचात व्यस्त असतात, पण आमचे छत्रपती शिवाजी महाराजांनी ते नाही केलं. वयाचं 16, या देहावर 16 प्रकारचे संस्कार होतात. किती? या देहावर 16 प्रकारचे संस्कार होतात. पण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी एकच असा संसार केला की स्वराज्याचा यज्ञ कुंड केला आणि स्वतःची जीवनाची आहुती दिली. नाऊ जिजाऊंना सांगितलं, आऊ आजपासून मी तुझा जरी मुलगा असला पण आजपासून. मग छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती झाले. छत्र म्हणजे काय? सावली. सावली दिली कोणाला? गोमातेला सावली दिली, कोणाला? तरुणांना सावली दिली, कोणाला? शेतकऱ्यांना. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असा होता की तिथं प्रजाही सुखी होती, माता भगिनी सुखी होत्या, संतही सुखी होते, सगळीकडे आनंदी आनंद होता. आणि आज असं एकामाग एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काय झालं असतं? विचार कर. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार कशासाठी? तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात
पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हे श्याम करणे काम धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. काय पालन केलं धर्माचं महाराज? ज्या वेळेस एकामागून एक स्वराज्य निर्माण होत होतं महाराज, स्वराज्याचा एक एक किल्ला सर होत होता महाराज, एक एक प्रांत आपलं होत होतं. भारतीय हिंदू सनातन वैदिक धर्म परंपरा सांगते काय? परस्त्री ही माते समान आहे. बरोबर? परस्त्री माते समान आहे. ज्या वेळेस कल्याणच्या सुभेदारावर चाल झाली महाराज, काही मावळे आणि गेले कल्याणच्या सुभेदाराला पराभूत केलं आणि त्याचा सगळा खजिना साठा सामुग्री घेऊन आले महाराज. आणि त्या काळचे राजे छत्रपती शिवाजी महाराज नाही, नीट आहे का? त्या काळचे राजे, त्या काळची परंपरा होती, जर युद्धामध्ये पराभूत झाला, काय युद्धामध्ये पराभूत झाला तर त्या राजाचं प्रांत, त्या राजाचं घर, त्या राजाचा महल, त्या राजाच्या सर्व गोष्टींवर समोरच्याचा अधिकार असायचा, इथून स्वतःच्या शरीरावर सुद्धा. आणि पराभूत झालेल्या राजाचं सगळं सैन्य आणि राजाला बंदी करून आणल्या जायचं. ही मुघल आदिलशाह यांची ही परंपरा. पण या परंपरेला बगल देऊन ही क्रूर परंपरा, ही अनिष्ट परंपरा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच मान्य केली नाही. पण कल्याणच्या सुभेदाराला ज्यावेळेस पराभूत झाल्यानंतर मावळ्यांना या गोष्टीची कल्पना नाही, त्यांनी बंदी करून आणलं 2 कैद्यांना. त्यापैकी कल्याणच्या सुभेदाराची सून ते घेऊन आले आणि आला तो नजराना आला, ते सगळं दरबारात सादर केलं. सिंहासनावर जसा एखादा वाघ बसावा, जंगलातून एखादा सिंह जसा निघावा, सिंहासनावर आरूढ आमचे छत्रपती शिवाजी महाराज होते. सांगितलंय छत्रपती शिवाजी महाराज, राजे मुजरा, अरे मुजरा करावा. मुजरा केला आणि आदबीनं सांगितलं की महाराज कल्याणच्या सुभेदारावर चाल करून गेलो, त्याचा सगळा खजिना साठा सामुग्री सगळं आपण विजयी झालो आणि ते सगळं आणलेलं आहे आणि हे दरबारात सादर केलं आहे. त्याच्यानंतर सांगितलं 2 कैदी सुद्धा बंदिस्त करून आणले. पहिला कैदी छत्रपती शिवाजी महाराजांकडे येत असताना कैदी बंदी करून आणल्या महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यांमध्ये क्रोध यायला लागला. दादाजी कोंडदेवांना कळायला लागलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनाला, त्यांच्या तत्वाला, त्यांच्या तत्वनिष्ठेला, त्यांच्या कार्याला, त्यांच्या विचारांना, त्यांच्या आचारांना, त्यांच्या परंपरेला ही गोष्ट शोभत नाही. छत्रपती शिवाजी महाराज शांत होते. पहिला कैदी आला आणि सांगितलं, छत्रपती यांचा काय निकाल लावायचा ते लावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, अरे तोही कोणाच्या तरी राज्याचा सैनिक आहे. काय सांगितलं? तो त्याच्या राज्याचा सैनिक आहे, तो त्याच्या राजाच्या प्रती प्रामाणिक आहे. त्याने त्याचं काम केलं, आपण आपलं काम केलं. तो आपला गुलाम नाही, म्हणून त्याला मी कोणतीच शिक्षा देत नाही. अरे शत्रूच्या सुद्धा सैन्याला मानापानात परत पाठवून देणारे फक्त एकच राजे छत्रपती शिवाजी महाराज. थोडा वेळ गेला, शांतता पसरली आणि सांगितलं की राजे, आमच्याकडून अजून एक चूक झाली. पहिल्या एका शब्दामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेस ही संकल्पना सांगितली त्याच वेळेस मावळ्यांनी आपली चूक मान्य केली. म्हणजे काय
चूक म्हणे आम्हाला असं वाटलं की आम्ही कल्याणची सुभेदाराची सून घेऊन आलोय, पण तिला वाटलं, कारण तिने तिच्या घरात पाहिलं होतं, ती ज्या घरात ही राणी होती, ज्या घरामध्ये ज्या राजांमध्ये राहिली होती, ज्यांच्यामध्ये मोठी झाली होती, ज्यांची सून होती, तिने पाहिलं होतं की आपल्या घरात काय चालतं. आपल्या घरात समोरच्या राजाचा पराभव झाला तर त्या राजाचं सर्वस्व घेऊन येतात आणि समोरच्या व्यक्तीची विटंबना केली जाते. म्हणून तिच्या डोक्यात ते बसलेलं होतं, तिच्या मनात होतं, तिच्या तनात होतं, ती विचाराधीन होती, ती पडद्याच्या आड होती. छत्रपती शिवाजी महाराजांसमोर ती यायलाच, म्हणून तिला सांगितलं की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी बोलवलं. थरथरत्या हाताने ती महिला निघाली महाराज. तिला वाटलं की आता जे बाकीचे राजे करतात, ज्या बाकीच्या राजांनी आदिलशाह मुघलशाह यांनी जशी विटंबना इतर लोकांची केली, आज माझा नंबर लागला, आज माझ्यावर ती वेळ आली. तिने सांगितलं आज माझी विटंबन होणार. डोळ्याची पापणी लवत आसू गाळत गाळत ती छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या समोर गेली. छत्रपती शिवाजी महाराज पुढून तिच्याकडे बघितलं आणि सांगितलं काय, जगाच्या पाठीवर आमचे डोळे उघडले तेव्हापासून आम्ही एकच सौंदर्य पाहतो, स्त्री शक्तीचं, म्हणजे आमची आदिमाया शक्ती जिजाऊ. आणि आमची जिजाऊचं सौंदर्य म्हणजे ती एक देवी आहे, ती आमच्यासाठी सर्वस्व आहे, तिचा शब्द आमच्यासाठी प्रमाण आहे. पण आमच्या आईपेक्षाही तुम्ही खूप सुंदर आहात. जर तुमच्यासारखी काय, जर तुमच्यासारखी सुंदर आमची आई असती तर आम्ही सुद्धा सुंदर असतो. अरे शत्रूच्या सुद्धा स्त्रीला आईची, बहिणीची मान देणारा फक्त एकच राजे या सदा बहिणी माया. ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला बहीण मानलं महाराज, थरथरणाऱ्या हातांमध्ये जीवाला महाराज. तिनं असं डोळे छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिलं. आयुष्यभर नमाज पडण्यासाठी असे उघडे झालेले, असे हात पसरलेले, ते दोन हात एकत्र झाले महाराज. तिसरं मस्तक छत्रपतींच्या पायावर होतं. आणि ज्या वेळेस पायावर झालं सांगितलं तू एक स्त्री आहे आणि माझ्या जिजाऊने, माझ्या छत्रपती शिवाजी महाराज मी जरी असलो पण माझ्या आईनं मला शिकवलं, परस्त्री माते समान जाण. परस्त्री आपल्या आईसारखी आहे, बहिणीसारखी आहे. भूमी ही माता आहे आणि मी तुला मातेचा, बहिणीचा दर्जा देतो. खण नारळाने ओटी भरली आणि दोन मावळ्यांना सांगितलं हिला माना पानात तिच्या घरी सोडून द्या. ज्यावेळेस ती तिच्या घरी गेली महाराज, तिच्या राजवाड्यात गेली. तिच्या राजवाड्यात ज्यावेळेस तिचं पहिलं पाऊल पडलं तर कल्याणच्या सुभेदाराचे सगळे सैनिक आणि राजे महाराजे असे समोर गेले आणि विचारलं तुझी काही विटंबना झाली का, तुला काय केलं, तुझं काही नुकसान केलं का, सांग, आम्ही त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आता हे करतो. त्यावेळेस तिने सगळ्यांना शांततेत सांगितलं अरे मी जाताना कल्याणच्या सुभेदाराची सून म्हणून गेली. काय, मी जाताना कल्याणच्या सुभेदाराची सून म्हणून गेली, पण ज्या वेळेस त्या भूमीत गेली, ज्या वेळेस त्या छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कळाली, ज्या वेळेस तो महापुरुष या डोळ्याला दिसला, त्याचं कर्तव्य, त्याची न्याय, त्याचे तत्व ज्या वेळेस या जीवाने डोळ्यासमोर पाहिले, येताना मी कल्याणची सुभेदाराची सून म्हणून नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांची बहीण म्हणून आले, भोसल्यांची मूल म्हणून आली. अरे शत्रूच्या सुद्धा महिलेनं आमच्या राजाचं अस्तित्व मान्य करावं, ते छत्रपती शिवाजी महाराज. गिरी शिखरी, गिरी पठारी, कोण कोण, गिरी म्हणजे काय, पर्वत. शिखर म्हणजे काय, पर्वत. आणि सगळीकडे फक्त एकच काय, हा ध्वज. काय, गिरी म्हणजे मोठा पर्वत. आणि तो पर्वत होता विचारांचा, तो पर्वत होता न्यायाचा, तो पर्वत होता समर्पणाचा, तो पर्वत होता त्यागाचा. काय त्याग केला महाराज. 16व्या वर्षी ज्या पोरांना तरुणपणामध्ये हौस असते, माऊस असते, इच्छा असते, पण 16व्या वर्षी सर्वस्वाचा त्याग केला. हे सर्वस्व माझं नाही तर ही स्वराज्य माझं आहे, हे स्वराज्य माझं नाही तर ही जनता माझी आहे. स्वराज्यासाठी आपलं जीवन. ज्यावेळेस स्वराज्य मोठं होत होतं महाराज, जसं आमच्या छत्रपती या शिव छावा ग्रुपने शिवजयंतीचा कार्यक्रम करताना प्रत्येकाच्या दारात आले असतील.
प्रत्येकाने आपापल्या परीने फुलणं फुलाची पाकळी मदत. मी एकच सांगतो, ज्या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर तुम्ही 365 दिवस जगता महाराज, तर इथं छत्रपती या युवा ग्रुपला, हे शिव छावा ग्रुपला, यांना तुमच्याकडे हात पसरायची गरज येऊन देऊ नका. 19 फेब्रुवारी जवळ आल्यानंतर 10 फेब्रुवारीलाच पैसे घेऊन यांना सांगा, आपल्या बापाची जयंती जोरात साजरी करा. आपलं कर्तव्य आहे आपलं. आपण जर आपल्या धर्माचा प्रचार प्रसार जर नाही केला, आपण आपल्या धर्मासाठी या धर्मासाठी कोण कोण गेलं महाराज? या देशासाठी बलिदान देणारी ही भूमी आहे. ही भूमीच कोणाची आहे? ये देश है वीर जवानों का, अलबेलो का, मतवालों का, इस देश का यारो, इस देश का यारो क्या कहना. कारण सगळ्यांमध्ये अनेक राष्ट्र आहे, पण भारत असा देश आहे. कसा आहे? सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हमारा, सारे जहां से अच्छा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं उसकी, ये गुलसिता हमारा. कारण हा देश कसा आहे? भारत देश हमारा, हमारा, भारत देश 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 हमारा. काय आहे या देशात? यही विराजे संत महंत, यही विराजे संत महंत, संतों का उजियारा, उजियारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा, हमारा, भारत देश हमारा. कसा आहे आपला देश? कसा आहे? जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. तो भारत देश आहे महाराज. त्या देशामध्ये तुमचा आमचा जन्म आहे. त्या देशातच नाही, त्यातले त्यात महाराष्ट्रात जन्म आहे. खऱ्या अर्थाने आपण पुण्यवान आहोत. पुण्य फळले बहुत दिवसा, पुण्य फळले बहुत दिवसा, पुण्य फळले बहुत दिवसा, पुण्य फळले बहुत दिवसा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठस, कमीत कमी या भूमीत जन्म मिळाला, या भूमीमध्ये आलो, या भूमीबद्दलचं कर्तव्य विसरू नका, समाजाबद्दलची बांधिलकी विसरू नका, संतांबद्दलचा आदर विसरू नका, गोमातेबद्दलचं कर्तव्य विसरू नका, माता भगिनीबद्दलचं कर्तव्य विसरू नका. ज्या दिवशी महाराज फुल असतं, फुलाची ओळख सुगंधाने होते, फुलाची ओळख सुगंधाने होते. कलाकाराची ओळख, गायकाची ओळख त्याच्या गायकीतून होते. फुलाची ओळख सुगंधातून, गायकाची ओळख त्याच्या गाण्यातून, कीर्तनकाराची ओळख त्याच्या वाणीतून, आणि कुठंतरी तुमच्या आमच्या या मराठी माणसाची ओळख फक्त छत्रपती शिवाजी महाराज म्हणून. जर ते नसते तर तुम्हाला आम्हाला कोणी विचारलं नसतं महाराज. मंदिरात मूर्ती त्यांच्यामुळं आहे, मंदिराचा कळस त्यांच्यामुळं आहे, डोक्याला कुंकू त्यांच्यामुळं आहे, दारापुढची तुळस त्यांच्यामुळं आहे. ते नसते महाराज
महाराज तर आपण नसतो, त्यांचा अवतार झाला नसता तर आपण गुलाम असतो. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर झालो असतो आम्ही गुलाम. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर झालो असतो आम्ही गुलाम. अरे गर्दीत माणसांच्या झालो असतो आम्ही बेनाम. आपल्याला नाव राहिलं नसतं, आपल्याला रूप राहिलं नसतं, आपण कोणीच राहिलो. छत्रपती शिवाजी महाराज नसते, छत्रपती शिवाजी महाराज असते रडला असता सह्याद्री. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर रडला असता सह्याद्री. आयुष्यभर तुम्ही आम्ही राहिलो असतो दरिद्री. जगायला शिकवलं, लढायला शिकवलं, स्वाभिमानाने उभं राहायला शिकवलं महाराज. म्हणून तुमचा आमचा पाठीचा मनका कणा ताट आहे, कारण तुमच्या आमच्या रक्तामध्ये आजही लहान पोराला छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणू द्या, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं तर आपोआप अंगावर काटा येतो महाराज. कारण तो अंगार होता, ते ज्वलंत एक तेजपुंज, वास्तविक ते शिवच होते. तो शिव कसा आहे? शिव 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 भोलेनाथ बाबा, हातवर करा. शिव 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 आदि अनंत शिव, आदि अनंत शिव भोले महादेव. काय करायचा तो? शैल शृंग श्रृंग विशाल जटा जूट चंद्रभाग लिंग की तरंग बाल विमल नीर बाजे लोचन की गोरी बाल चंदन सिंदूर गुलाल बाजे रे डमरुबाज डम 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 बम 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 भोलेनाथ 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 भोलेनाथ. तो शिव आहे, तो शिव आहे, त्या शिवाचा अवतार आहे आणि तेच आमचे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि त्यांनीच केलं धर्माचं पालन. पर स्त्रीला सुद्धा मातेचा दर्जा देऊन हा भारतीय धर्म टिकवला. खंडन काय केलं? शत्रूच्या स्त्रीला मानापानात परत पाठवलं. पण जर एखाद्या आपल्याच माणसाने आपल्या घरातल्या आपल्याच स्त्रीवर जर हात टाकला असेल तर त्याला सुद्धा माफ केलं. कोण होता तो? रांजागावचा पाटील. कोणतं गाव? रांजाचा पाटील. त्याने स्वतःच्या एका स्त्रीवर आपल्याच हात टाकला. ज्या वेळेस त्या मुलीचा बाप छत्रपती शिवाजी महाराजांकडे आला, कारण त्यांना माहित होतं ज्यावेळेस जिथं जिथं दुःख होतं महाराज, दुःखांमध्ये सुखाची झालर देणारे फक्त छत्रपती शिवाजी महाराज. जिथं अन्याय झाला महाराज तिथं न्यायाची लात मारणारे फक्त छत्रपती शिवाजी महाराज. जिथं कुठं तरी अन्याय होत असेल तिथं छत्रपती शिवाजी महाराज असतील. आला, आपले दोन्ही हात जोडले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं की असा असा प्रकार झाला. स्वकीयांनी आपल्यावर स्वतःच्या घरात स्वतःच्या भूमीमध्ये, अरे तुम्ही आम्ही कोण आहोत? आपला एक परिवार आहे ना, तुम्ही आम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा माझा तो माझा केला नाही महाराज. 18 आलुतेदार 12 बलुतेदार सगळ्यांना एकत्र केलं. मराठा, धनगर, कोळी, माळी, चंभार, मांग सगळे एकत्र केले. त्यांनी पाहिलं नाही स्वराज्याचं पहिलं दान देणारे आमचे करमाळ्याचे कोण? यशवंत होळकर. असं कोणी म्हणलं नाही की छत्रपती शिवाजी महाराज आपले नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणले नाही का हा माझा नाही? छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना एक सारखं धरून चालले महाराज. आणि आज आपण जातीपातीचं राजकारण करायला लागलो. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर जर राजकारण करायचं असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करायचं असेल तर नका करू राजकारण. छत्रपती शिवाजी महाराज हा राजकारणाचा विषय नाही. छत्रपती शिवाजी महाराज हा समाजकारणाचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराज असा समुद्र आहे महाराज की त्या समुद्राची खोली मोजमाप उंची तुम्ही करूच शकत नाही. किती वक्ता आला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगूच शकत नाही. इतिहासाच्या पानापानावर छत्रपती शिवाजी महाराज, प्रत्येकाच्या तरुणाच्या हृदयावर मनामनावर छत्रपती शिवाजी महाराज. आणि जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आमच्या मनात आहे, तनात आहे, ध्यानात आहे, जोपर्यंत या भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो तर एकच सांगा, आमचा कर्तव्य, आमचं कर्म, आमचं तत्व, आमचं निष्ठा, आमचं विचार, आमचं समर्पण आणि आमची कार्य करण्याची पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांची मुखातून जय म्हणण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक जरी गुण तुम्ही अंगीकारला ना महाराज तर प्रत्येक गावामध्ये शिवशाही निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.
बस नुसतं छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज शिवाजी महाराज म्हणण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे करून ठेवलंय महाराज ते सांभाळा, ते सांभाळा. आणि ते सांभाळलं तरी काय, छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे किल्ले कोणी बांधले? कोण होता तो बांधकाम करणारा? हिरोजी इंदोलकर. हिरोजी इंदोलकराने सगळे किल्ले बांधले. आणि किल्ले बांधत असताना एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज दरबारामध्ये बसलेले, आजूबाजूला सरदार आहे, आणि हिरोजींना निरोप पाठवला की छत्रपती शिवाजी महाराज आपली वाट बघताय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये हिरोजी इंदोलकर आले. हिरोजी इंदोलकर आल्या अरे राजाच्या समोर सरदार ज्यावेळेस जातो महाराज, सरदार त्याचं सगळं बाजूला ठेवतो आणि समोर गेला आणि राजे मुजरा असावा. छत्रपती शिवाजी महाराजांना हिरोजी इंदोलकरांनी मुजरा केला, डोळ्याची पापणी लवून असा त्यांनी स्वीकार केला. महाराज स्वीकार केला आणि सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज, राजे तुम्ही आज विचारात आहात, आज तुमच्या मनात काहीतरी विचार चालू आहे. सांगितलं, हो हिरोजी, मुठभर मावळ्यांच्या साथीने स्वराज्य स्थापन केलं, अनेकांशी आपण लढलो, तुमच्या सगळ्या साथीने लढलो, हे स्वराज्य स्थापन झालं, हे स्वराज्य रक्षण करण्याची जबाबदारी तुमची आमची आहे. आज आपलं स्वराज्य इतकं डौलत फडकत आहे की या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी भूमिमार्गे जर शत्रू आला तर त्याला रोखायला आमच्या मावळ्याच्या निधड्या छात्या भक्कम आहे. काय सांगितलं? भूमिमार्गी जर एखादा शत्रू आला तर त्यांना रोखण्यासाठी माझ्या मावळ्यांच्या निधड्या छात्या भक्कम आहे. पण समुद्रमार्गे जर एखादा आला तर त्याला थांबवायचं कसं, त्याला रोखायचं कसं, हा विचार माझ्या मनात आहे. म्हणून मला असं वाटतं समुद्रामध्ये एखादा आरमार किल्ला बांधावा. त्यांनी असं सांगितलं ना हिरोजी इंदोलकरने, बरं पाहू. अरे राजाने आदेश करावा आणि सरदाराने मानावा, असं असतो राजाचं आणि सरदाराचं नातं. सांगितलं आदेश असावा आणि 6 महिन्यामध्ये नक्षिकांक देखांक असा समुद्राच्या मधोमध किल्ला बांधला आणि किल्ला बघण्यासाठी गेले आमचे छत्रपती शिवाजी महाराज. किल्ला बघता क्षणी छत्रपतींची हास्य मुद्रा, आनंद मुद्रा, भावमुद्रा, आनंद झाले, प्रफुल्लित झाले की माझ्या हिरोजींनी इतका सुंदर किल्ला बांधला. आनंदी झाले, प्रफुल्लित झाले, खुश झाले. सांगितलं, हिरोजी 6 महिन्याचा वेळ दिला होता, 6 महिन्याच्या आत तुम्ही हा आरमार किल्ला बांधला, मागा काय मागायचं? काय सांगितलं? मागा काय मागायचं? राजा खुश झाल्यानंतर आपण जर गेलो असतो तर आपण म्हणलो असतो हे द्या ते द्या. अरे 2 हात जोडले, ही नम्रता होती. कोणाकडं? हिरोजींकडं. नम्र झाले, 2 हात जोडून सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय हिंदू सनातन वैदिक धर्माची संस्कृतीची जोपासना करण्यासाठी, या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी, माय भगिनीची इज्जत राखण्यासाठी, या भूमीची इज्जत राखण्यासाठी, गोमातेची इज्जत राखण्यासाठी तुम्ही स्वराज्याचं यज्ञ स्थापित केलं आणि त्या यज्ञामध्ये आमच्या सारख्यांना सहभागी केलं. याच्यापेक्षा मोठं काय लागतं तुम्हाला? तुम्ही मला काहीच देऊ नका आणि द्यायचंच असेल, काय द्यायचंच असेल तर एकच द्या. हा एवढा मोठा किल्ला आहे, या किल्ल्याच्या जवळ मी एक प्लॅटफॉर्म बनवतो चुन्याचा, तुम्ही या, तुमच्या पायातले वाहन बाजूला ठेवा आणि त्याच्यावर उभे राहा, तुमच्या पावलाचे ठसे तिथं राहू द्या. म्हणजे कशासाठी? छत्रपती शिवाजी महाराज या वैभवशाली महाराष्ट्राचे तुम्ही राजे होऊन गेले, कळू द्या पुढच्या पिढीला, कळू द्या पुढच्या पिढीला, मार्ग मिळू द्या पुढच्या पिढीला, याच्यातून संस्कार घडू द्या. 450 किंवा 500 किंवा किती वर्षांनी सिंधुदुर्गच्या किल्ल्यावर एखादा तरुण आला, जर तो धनगरवाडीचा जरी असला, या पावलांवर डोकं ठेवलं, तो छत्रपतींच्या विचाराने प्रेरित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग रायगड किल्ला झाल्यानंतर असं झालं. त्यावेळेस सांगितलं, माग काय मागायचं? काहीच मागितलं नाही, फक्त पायरीच्या पहिल्या पायरीवर असं लिहायला लावलं, काय? सेवेशी सादर हिरोजी इंदोलकर. अरे छत्रपतींच्या कार्यामध्ये सेवा करीत होते. ही सेवा होती तनापासून, ही सेवा होती मनापासून, ही सेवा होती धनापासून. जशी आमचे वारकरी करतात, कशी? तुझी सेवा करीन मनोभावे, हो तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे. आणि असं आणि हे कुठं तरी एखादा माणूस चांगला पुढे जायला लागला, चांगलं काम करायला लागलं तर बाकीच्या पोटात दुखल्याशिवाय राहत. मग दुखलं कोणाच्या?
बडी बेगम, तिला वाटलं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वादळ. त्यावेळेस सगळीकडे फक्त एकच डंका होता, एकच वादळ होतं. कोणतं? आलं 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 गड्यानो भगवा वादळ आलं. भगवं वादळ. त्यावेळेस बडी बेगमने सांगितलं की कोण आहे छत्रपती शिवाजी महाराज. एवढी एवढी मूर्ती दिसती पण छत्रपती शिवाजी महाराज, माझं एवढं मोठं सैन्य, माझं एवढं घोडदळ पायदळ, आदिलशाह मुघलशाह एवढे मोठमोठे सम्राट हे सुद्धा रोखू शकत नाही. असे कोण आहे छत्रपती शिवाजी महाराज जो छत्रपती शिवाजी महाराजांचा शिर कलम करून आणि त्यांना मारील. मग त्यावेळेस तो राक्षस समोर आला. कोण? कोण? अफजल खान. लहान लहान लेकरांना सुद्धा माझ्या राजांचा इतिहास माहिती आहे. अफजल खान आला, त्याने तो इडा उचलला आणि सांगितलं मी आणेल कोणाला? छत्रपती शिवाजी महाराजांना. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सांगण्यात आलं की अफजल खान तुमची भेटीची वेळ मागतोय. निघाला तो अफजल खान आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी आला. पण छत्रपती शिवाजी महाराजांकडे युक्ती होती, विवेक होता. विवेक महाराज पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट नाकारली. पहिल्या दिवशी भेट नाकारली. अफजल खानाला वाटलं की माझं शरीर, माझं बलाढ्य यष्टी पाहून, माझं सगळं सैन्य पाहून छत्रपती शिवाजी महाराज घाबरले. अरे पण छत्रपती शिवाजी महाराज घाबरत नाही. सिंह कधी 2 पाऊल मागं झाला म्हणजे तो घाबरत नाही. तो 2 पाऊल मागं येतो आणि पुन्हा एकदा झेप घेतो. त्याला म्हणतात सिंह वाघ. एक दिवस गेला आणि मग तो आला कुठं? प्रतापगडच्या पायथ्याशी. खान पवाडा ऐकायचा असेल तर पूर्ण पवाडा होईपर्यंत हात वर करून टाळी पाहिजे. ठेक्यावर 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 ठेक्यावर. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला हो गुमान. नाही त्याला जाणीव शक्तीची, नाही त्याला जाणीव शक्तीची. शिवाजी राजाच्या करमतीची, शिवाजी राजाच्या करमतीची. करील काय कल्पना युक्तीची रजी, करील काय कल्पना युक्तीची रजी राजी, करील काय कल्पना युक्तीची रजी राजी. आला महाराज अफजल खान. अफजल खान आला. अरे पण शत्रू होता तरी सुद्धा त्याने तिथं प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीची वेळ ठरवली. आणि भेटीसाठी काय? भेटीसाठी छान उभारीला, 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 भेटीसाठी छान उभारीला. नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. शामियाना होता आणि शामियानामध्ये आला तो अभिमानी क्रूर महाराज. माणूस कधीच त्याला कोणी मारित नसतं. तो अभिमानाने मरतो, त्याच्या अहंकाराने मरतो. अफजल खानाला अहंकार झाला होता की एवढे एवढे छत्रपती शिवाजी महाराजांना मी मारील. आणि त्या शामियानामध्ये तो कसा आला? कान डौलत डुलत आला, कान डौलत डुलत आला, कान डौलत डुलत आला. त्याच्या संग कोण? कान डौलत डुलत आला, कान डौलत डुलत आला, कान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, आणि इकडं प्रतापगडच्या माहिती झालं छत्रपती शिवाजी महाराज निघणार. भेटीसाठी छत्रपती शिवाजी महाराज निघणार तर पहिला दंडवत आई भवानीला घातला महाराज. आई भवानीला दंडवत घातला. जन्मदात्या आईला दंडवत घातला महाराज. आईनं विचार केला माझा हा छावा आज शत्रूच्या समोर जातोय. शत्रू बलाढ्य आहे. आईच्या डोळ्यात पाणी आहे. काय हंबरडा फोडती महाराज.
पशु पक्ष्यांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी डोळ्यात पाणी यावं ही कीर्ती आमच्या राजाची आहे. टाळी टाळी. सगळ्यांचा निरोप घेऊन छत्रपती शिवाजी महाराज निघाले. शिवबाच्या संगती महालाज, छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जीवा महाल जसं म्हटलं जातं होता जीवा म्हणून वाचला आमचा शिवा. जीवा महाल जातीने कोण होता? नावी. पण जात कधीच आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिले नाही. नावी सगळे एकत्र, धनगर, मराठा, माळी, चंबार, कुंभार, तेली, तांबोळी, वासुदेव. शिवबाच्या संगती महाला, आणि ज्या वेळेस एका राक्षसाच्या समोर एका शिव जातो महाराज, अफजल खानाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज गेले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिल्यावर खान हसला आणि बोलला, कान्हा क मारितो हसरी, कान्हा स मारितो हसरी, रोखून नजर गैरी, जिरहा जिरहा लबाड लांडगा हसला महाराज. पण त्या लबाड लांडग्या का आमच्या छत्रपतींच्या डोळ्यातून अंगाराला नजर रोखली महाराज. नजर रोखून पाहत होते अफजल खानाकडे. डोळ्याची पापणी ही लवत नव्हती महाराज. एक सूर्य होता, सूर्याच्या पुढे कोणतेच काजवे जगू शकत. सूर्य असतो, सूर्य प्रकाश देतो, काजवाही प्रकाश देतो, पण सूर्याचं तेज काजव्याला जमत नाही. त्या प्रकाशातून, त्या तेजातून नजरानजर झाली. आणि मग अफजल खानाने सांगितलं, काय आव शिवाजी. अरे विवेक होता, बुद्धी होती. त्या काळात कोंडदेवांचं युद्धनीती आणि तुकाराम महाराजांचं सुद्धा मार्गदर्शन असायचं. समोर गेले आणि त्या बलाढ्य अफजल खानाने त्यांना काय केलं? आलिंगन दिलं आणि घात केला महाराज. काय घात केला? खानदाभिमान मान्याला, खानदाभिमान मान्याला, खानदाभिमान हजरत कट्टर होती. पाठीमागून पाठीत वार केला महाराज छत्रपतींच्या. अरे पाठीमागून वार करणारी आमची मराठ्याची औलाद नाही. मराठा समोर येतो, भारताचा महाराष्ट्राचा मावळा समोरून येतो. पाठी मागून जो वार करतो ना महाराज, त्याने स्वतःला युद्धामध्ये नेऊ नये, त्यांनी हातात बांगड्या भराव्या. अफजल खानाने काय केलं? कनदाभिमान मान्याला, कटारीचा वार त्याने केला. कटारीचा वार केला, कटारीचा वार केला. पण छत्रपती काही साध्या गुरुचे चेले नव्हते महाराज. ज्याच्या मागे जिजाऊचा आशीर्वाद आहे, ज्याच्या मागे तुकाराम महाराजांचे विचार आहे, ज्याच्या मागे या महाराष्ट्राच्या जनतेचं प्रेम आहे. चिलखत होता अंगाला, आवाज आला, करकरे आवाज झाला, करकरे आवाज झाला. खान यरबडला. खानाला वाटलं कमी करायला गेलो, काय झालं काय. तेवढ्या वेळात डोळ्याची पापणी लवावी असं महाराजांनी हातामध्ये काय होतं? पोटामध्ये बिचवा गुपसिला, पोटामध्ये बिचवा गुपसिला. वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा बाहेर मारा केला. आणि मारा केल्यानंतर खानाचा प्राण गेला, कोथळा बाहेर आला. आणि जिकडं तिकडं छत्रपती शिवाजी महाराज. मग काय प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले, पावन केला कृष्णेचा वाट, पावन केला कृष्णेचा वाट. लाविली गुलामीची ती वाट, लाविली गुलामीची. शिवशाहीचा वाढला थाट, शिवशाहीचा वाढला थाट.
अभंगासाठीच हेच काम करण्यासाठी ते आले होते. अभंगाचं दुसरं चरण. हेच आम्हा करणे काम, हेच आम्हा करणे काम, हो, हेच आम्हा करणे काम, हेच आम्हा करणे काम, हे जी 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 आम्हा करणे काम. वाढवावे नाम, वाढवावे नाम, हेच आम्हा करणे काम, हेच आम्हा करणे काम, हो, हेच आम्हा करणे काम, हेच आम्हा करणे काम. वाढवावे नाम, हे वाढवावे नाम, हे आम्हा करणे काम, हे जी 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 आम्हा करणे काम. हे प्रमाण, हे चरण कोणी लक्षात ठेवायचं? आमच्या शिव छावा ग्रुपने. कोणी मदत करो अथवा ना करो, ये 2 जण राहिले, 4 जण राहिले, 5 जण राहिले, तुम्ही 4 जण जरी असू द्या, तुमच्या कार्यक्रमाची नियोजन कमी जास्त काही असू द्या, एक फोन करा. आमच्या बापाच्या जयंतीसाठी आम्ही सगळे फुकट 365 दिवस या महाराष्ट्रामध्ये मनमोकळं फिरू शकतो तर फक्त आमच्या राजांमुळे. 365 दिवस व्यासपीठावरून मनमोकळं बोलू शकतो तर आमच्या राजांमुळे. त्या राजांसाठी ते राजे कसे होते, त्यांना वंदन केलं पाहिजे, त्यांना नमन केलं पाहिजे. म्हणून काय करा, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवया नाम. म्हणून आता 8:15 वाजले, प्रेमाने एकदा भजन करा. विठोबा रखुमा, जी घोषणा होती तेच भजन. जय शिवाजी जय भवानी, जय शिवाजी जय भवानी, जय शिवाजी जय भवानी, जय भवानी जय शिवाजी, जय शिवाजी जय भवानी, जय शिवाजी जय भवानी. जय शिवाजी जय भवानी, जय शिवाजी जय भवानी, जय शिवाजी जय भवानी, शिवाजी जय भवानी, जय शिवाजी जय भवानी, जय शिवाजी जय भवानी. धनगरवाडी सब मिल बोले, जय शिवाजी जय भवानी. धनगरवाडी सब मिल बोले, जय शिवाजी जय भवानी. मातृभूमि की जय शिवाजी, पितृभूमि और जय शिवाजी. जय शिवाजी जय भवानी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय. हो, आता काय बोला? विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठल. कन्याबाईच्या गौऱ्या बोले, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. तुकाराम का वीणा बोले, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. काळी काळी विठ्ठल 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 विठ्ठला. आनंद या गोष्टीचा आहे, आनंद या गोष्टीचा आहे. कीर्तन परंपरा आहे आमची वारकरी संप्रदायांची, नामदेव महाराजांची. अभंग आहे आमच्या तुकाराम महाराजांचा, आणि जयंती आहे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची. महाराष्ट्र असा देश आहे महाराज, ही महानता आहे. काय महानता? छत्रपतींच्या तलवारीने तळपलेली भूमी म्हणजे महाराष्ट्र.
झालेली भूमी म्हणजे महाराष्ट्र. ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानाने पावन झालेली भूमी म्हणजे महाराष्ट्र. साईबाबांच्या श्रद्धा सबुरीने समर्पित झालेली भूमी म्हणजे महाराष्ट्र. नाथ महाराजांच्या शांती स्वरूपाने समर्पित झालेली भूमी म्हणजे महाराष्ट्र. सावता महाराजांच्या सेवा समर्पणातून भारावून गेलेली भूमी म्हणजे महाराष्ट्र. मग ज्या वेळेस संपूर्ण देशावर भारतावर संकट येतं महाराज, तर दिल्लीच्याही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. पण महाराष्ट्र तिथं काय करतो? आपली हुकूमत गाजवतो. आपलं तत्व, महाराष्ट्र तत्वाने मोठा आहे. महाराष्ट्र तत्वाने मोठा आहे. तत्वनिष्ठ भूमी म्हणजे महाराष्ट्र. इथं वारकऱ्यांचा, इथं ज्ञानोबा तुकोबाचा गजर आहे, इथं गंगा आहे, गोदावरी आहे, इथं साधू परंपरा आहे, इथं संतांची मांदियाळी आहे. हे सगळ्यांचं त्रिवेणी संगम या संपूर्ण देशामध्ये जर मधला हा गाभा आहे, तर महा म्हणजे मोठा. ही मोठे पण कोणतं आहे? इथं तुकाराम महाराजांसारखे संत झाले, छत्रपतींसारखे राजे झाले, आणि कुठंतरी संपूर्ण विश्वामध्ये परमार्थिक ऊर्जा स्रोतच्या माध्यमातून ही परमार्थिक स्पंदने जपण्यासाठी आमचा वारकरी संप्रदाय झाला. ज्यावेळेस वारकरी संप्रदाय आणि पुण्यात्मे एकत्र येतात, समकालीन संत ज्यावेळेस तुकाराम महाराजांवर लक्ष्मण नावाचा एकाला लांडग्याने धरलं, तो तुकाराम महाराजांकडे गेला. तुकाराम महाराजांनी दवा पाणी केली आणि त्याला परत काढून दिलं. नंतर तो काही दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्याच्यात सामील झाला, मावळा झाला, स्वराज्यासाठी स्वतःची आहुती केली. प्रेरित करतात संत, परावृत्त करतात संत. अनेक लोक म्हणतात समर्थ रामदास स्वामी का तुकाराम महाराज छत्रपतींचे गुरु. या वादात जाण्यापेक्षा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी ज्यांचं मार्गदर्शन गरजेचं वाटलं ते घेतलं. हा नम्र भाव आमच्या छत्रपतींकडे होता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनात जाऊन बसायचे. आज अनेक राजे आहे, कोणी कीर्तनाला येत नाही, पण कीर्तनामध्ये जात होते, संतांचा आदर करत होते, मंदिराचा कळसाचा मान धरत होते ते राजे. संतांपाशी गेल्यावर नम्र भाव होता, पण शत्रूच्या समोर कसा भाव होता? अभंगाचं तिसरं चरण. नजरेतही तीक्ष्णता होती, शब्दातही तीक्ष्णता होती, तलवारीमध्ये तीक्ष्णता होती. छत्रपतींच्या तलवारीमध्ये शब्दामध्ये जी तीक्ष्णता होती तीच आमच्या तुकाराम महाराजांच्याही होती. तुकाराम महाराज म्हणायचे काय? भले तर देऊ कासेची लंगोटी, नाथाळाच्या माथी हानू काठी. म्हणून विचाराने आचाराने प्रेरित व्हा आणि एकच करा. काय? ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना दिल्लीला बंदी केल्यानंतर, आग्र्याला बंदी केलं,
ज्या वेळेस त्या दरबारामध्ये खांब आहे त्या आग्र्याच्या त्या लाल किल्ल्याच्या, ज्यावेळेस एका खांबापाशी छत्रपती शिवाजी महाराज उभे होते आणि सिंहासनावर तिथला राजा, काय नाव त्याचं, कोण, त्या राजाने पाहिलं आणि खांबापाशी छत्रपती शिवाजी महाराज, इकडून नजर रोखली महाराज तर त्या राजाचं सिंहासन ढलायला लागलं असं. अरे नजरेत ज्याच्या अंगार होता, नजरेनं जे घाबरत होते महाराज, ते आमचे छत्रपती शिवाजी महाराज. मग काय करा, भले बाकीच्या गोष्टी नाही करता आल्या तर नका करू, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या माध्यमातून एकच संकल्पना करा. आपलं गाव, प्रत्येक गावामध्ये 10 तरुण एकत्र आले आणि त्यांनी जर असा संकल्प केला ना महाराज, असं एक गाव सुधारलं तर अख्खा महाराष्ट्र सुधारायला वेळ लागणार. म्हणजे महाराष्ट्र बिघडलंय असं मला म्हणायचं नाही, पण संकल्प करा, 10-15 ग्रुप बनवा, कारण जिथं तरुण उभा राहतो महाराज तिथं देश उभा राहतो. एक तरुण भगव वेश परिधान करून शिकागोच्या परिषदेमध्ये गेले, तिथं या भारतीय धर्माचा प्रचार प्रसार केला. तुम्ही 50 जण एकत्र या. ज्यावेळेस आपले ज्येष्ठ लोक काही धार्मिक कार्यक्रम करतात, आपला धर्म टिकला तर आपला देश टिकणार आहे. आपला धर्म टिकला तर मारुती मंदिर आहे ना, वर्षकाठी हनुमान जयंती जल्लोषात साजरा करा, विठ्ठलाचा सप्ताह जल्लोषात साजरा करा. जोपर्यंत आपण आपल्या धर्म कार्य साजरं करत राहू, सगळे एकत्र येतो. आज कसं वाटतं, सगळे लहान मोठे थोर म्हातारे खोतारे सगळे एकत्र आले ना आपल्या राजाचा जयघोष चालला, आपल्या हिंदू सनातन वैदिक धर्माचा जय जयकार चालला. अरे आपण एका परिवारातले आहोत, एका परिवारातले आहोत, एकत्र आलं पाहिजे. पाश्चात्य संस्कृती हे व्हॅलेंटाईन डे फिलेंटाईन डे हे उद्योग ना करू. करायचं तर 19 फेब्रुवारी, करायची तर शिवरात्र, करायचा तर आषाढी एकादशीचा ज्ञानोबा तुकोबाचा गजर, हे करत राहा. जोपर्यंत हा रामकृष्ण हरीचा मंत्र किंवा या हिंदुस्थानाचा हा भक्तीचा जागर जोपर्यंत चालत राहील महाराज, आजूबाजूने किती परकीय आक्रमण होऊ द्या, आपला देश सुरक्षित राहील. का, या भूमीचं वैशिष्ट्यच असं आहे, हिमालयाच्या बर्फाच्या गादीमध्ये आपल्या काही तरुण आता सैनिक काय झाले, शहीद झाले. कसे झाले, अरे बर्फ कोसळत होता, स्वतःला तिथं मरावं लागणार होतं, तरी डोळ्यामध्ये तेल घालून पायांना घट्ट रवून तिथं त्यांनी बर्फाची समाधी घेतली महाराज, पण हिमालय झुकू दिला नाही. हर कर्म अपना करेंगे, त्यांचं कर्म माझ्या देशाची सेवा. जर ते तिथं राहून आपल्या देशाची सेवा करत असेल, ते बलिदान देत असेल महाराज, त्यांच्यामुळं आपण इथं असेल. महासंस्कृतीचा, विचारांचा, आचारांचा महाराष्ट्र तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जगवला, फुलवला, पसरवला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या माध्यमातून हा रक्षित ठेवला. पुन्हा एकदा सगळ्यांनी एक विचाराने, एक मनाने, एक तनाने धनाने एकत्र व्हा आणि पुन्हा एकदा जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवा, असा महाराष्ट्र घडवा, असा महाराष्ट्र घडवा. म्हणून हे करत असताना, चांगलं काम करत असताना कोणाला घाबरायचं नाही. नाही भीड भार, नाही भीड भाड, 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 नाही भीड भाड. तुका म्हणे सहड दोर, तुका म्हणे सहड दोर, हे जे आम्हा काम, हे जे आम्हा करणे काम. तुका म्हणे सहड दोर, तुका म्हणे सहड दोर, हे जे आम्हा करणे काम, हे जे आम्हा करणे काम. म्हणून काय करा, एकच
करा नाही भिडबार तुका म्हणे साना थोर. थोर पण आमच्या राजांचं होतं, थोर पण आमच्या संतांचं होतं, थोर पण या महाराष्ट्राचं होतं, थोर पण आमच्या विचारांचं होतं, थोर पण आमच्या भगव्याचं होतं, थोर पण आमच्या विचारांचं होतं. आणि कुठंतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित व्हा, वारकरी संप्रदायाच्या धर्मध्वजाने प्रेरित व्हा, कुठंतरी सगळे एकत्र या आणि पुन्हा एकदा या समाजाबद्दलची बांधिलकी, या विचाराबद्दलची बांधिलकी जपा आणि पुन्हा एकदा एकच करा. आयुष्यामध्ये धर्म काय, गरिबाला मदत करा, जिथं चुकत असेल तिथं उभे राहा आणि धर्म कार्यात उभं राहा. हेच आजच्या शिवजयंतीच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी. या सेवेसाठी शिवछावा ग्रुप त्यांचे वारंवार फोन, राहुल महाराजांचे फोन. मागच्याही वर्षी त्यांनी मला बोलवलं, याही वर्षी त्यांनी मला बोलवलं. याचा मी खरंच तुमचा धन्यवाद देतो आणि पांडुरंग परमात्म्याच्या चरणी आणि आमच्या छत्रपतींच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. ज्ञानेश्वर